नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर निराधार योजनांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे। तर मित्रांनो, बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यात मे 2025 पर्यंतचे पैसे जमा झालेले आहे, परंतु अनेक लाभार्थी या अनुदानापासून अजूनही वंचित राहिलेले आहे। अशा लाभार्थ्यांनी त्यांचे मागील राहिलेले पैसे मिळण्यासाठी 30 मेपर्यंत काही काम करणे आवश्यक आहे, कारण ही काम केले तरच तुम्हाला तुमचे मागचे अडकून राहिलेले पैसे मिळणार आहे। तर अशी कोणती महत्त्वपूर्ण कामे आपल्याला त्यासाठी करावी लागणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। त्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला यापुढेही मिळत राहतील। चला तर मित्रांनो, आपण आता या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। संजय गांधी व इतर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेचे पैसे हे आता DBTच्या माध्यमातून मिळण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे अशा लाभार्थ्यांसाठी ही फार आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, शासनाच्या विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत लाभार्थ्यांना 1500 रुपये मानधन अदा केले जाते। हे मानधन लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते। मात्र आता शासनामार्फत सदर अर्थसहाय्याचे वितरण हे DBT पोर्टलच्या माध्यमातून निराधारांच्या थेट खात्यात वर्ग केले जाणार आहे। संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी यापूर्वी तहसीलच्या संजय गांधी योजना विभागामार्फत संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता। त्यानंतर तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता। या प्रक्रियेस विलंब होत होता, त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकेत खेटे घालावे लागत होते। मात्र आता DBT पोर्टलने निराधारांचे अनुदान थेट बँक खात्यात मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबून बँक कर्मचाऱ्यांची कसरत थांबणार आहे। त्यासाठी या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया राज्यातील सर्व तालुक्यातील संजय गांधी योजना विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे। याबाबत गाव स्तरावरून तलाठ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधितांना कळविले जात आहे। तर मित्रांनो, 30 मे 2025 पर्यंत आपल्याला काही कागदपत्रे जमा करावी लागणार आहे। त्यासाठी सर्व निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी येत्या 30 मेपर्यंत अद्ययावत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक बँकेशी संलग्न असलेले तलाठी यांच्याकडे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। या मुदतीत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक न देणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागेल। तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे संजय गांधी निराधार योजना विभागात किंवा तुमच्या गावच्या तलाठ्यांकडे काही कागदपत्रे जमा करावी लागणार आहे। तर आता नेमकी कोणती कागदपत्रे तुम्हास द्यावी लागणार आहे
तर त्यासाठी संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान आता DBT मार्फत थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे। त्यासाठी तुम्हाला हयात असलेले प्रमाणपत्र, अपडेट केलेले आधार कार्ड, बँकेचे पासबुक व मोबाईल क्रमांक आपल्याला तहसील कार्यालयात किंवा तलाठ्यांकडे द्यावे लागणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आता तहसील कार्यालयात जाऊन OTP व्हेरिफिकेशन करायचे आहे, कारण काही लाभार्थी मयत झाले तरी या योजनेचा लाभ घेतात। त्यासाठी आता आधार OTP व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे। हे आधार OTP व्हेरिफिकेशन तुम्हाला 2 पद्धतीने करता येणार आहे। एक म्हणजे आधार लिंक असलेल्या मोबाईलवर OTPने आधार व्हेरिफिकेशन होणार आहे आणि दुसरे म्हणजे थंब म्हणजेच अंगठा देऊन OTP व्हेरिफिकेशन केले जाणार आहे। तर मित्रांनो, तहसील कार्यालयामार्फत हे आधार व्हेरिफिकेशन होणे फार महत्त्वाचे आहे, कारण OTP व्हेरिफिकेशन झाल्यावरच तुम्हाला तुमचे मागचे अडकून राहिलेले पैसे मिळणार आहे। तर मित्रांनो, तुमचे आधार ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे जाणार आहे। संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांचे दरमहा मानधन आता DBTच्या माध्यमातून थेट बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे। त्यासाठी बँक खाते DBT लिंक असेल तरच हे अनुदान मिळणार आहे। संबंधित योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक गावातील तलाठ्यांकडे किंवा प्रत्यक्ष तहसील कार्यालयात उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याचशा लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे जमा केली असतील आणि तुमच्या खात्यात DBT प्रणालीने पैसेसुद्धा जमा झाले असतील, म्हणजेच तुमच्या आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालेले असेल। अशा लाभार्थ्यांना मे महिन्यापर्यंतचे पैसे देखील मिळालेले आहे। तर मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना आता मे महिन्यापर्यंतचे पैसे मिळाले आहे, म्हणजे त्यांचे DBT लिंक झालेले आहे, अशा लाभार्थ्यांना आता काहीही करण्याची गरज नाही। पुढील येणारे हप्ते हे तुमच्या खात्यात जमा होत राहतील। पण मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्यापासून पैसे मिळाले नाही, अशा लाभार्थ्यांना आधार व्हेरिफिकेशन करणे फार गरजेचे आहे, कारण आता आधार व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला हे पैसे मिळणार नाही। त्यासाठी 30 मेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे, म्हणून लवकरात लवकर हे आधार व्हेरिफिकेशन करून घ्या। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना यांचे दरमहा वेळेवर अनुदान मिळावे यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत 556 कोटी रुपये, तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 940 कोटी रुपये असा एकूण 1496 कोटी रुपये इतका निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वितरित करण्यात आला असून लाभार्थ्यांना तो तात्काळ वाटप करावा, अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, प्रहार दिव्यांग संघटनेचे नेते बच्चूभाऊ कडू यांचे निराधार दिव्यांगांचे पेन्शन 6000 रुपये होण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे। त्यात मशाल आंदोलन, रक्तदान आंदोलन, अन्नत्याग आंदोलन सुरू झालेले आहे। सर्व लाभार्थ्यांचे अनुदान वाढणे फार गरजेचे आहे, कारण आता महागाईच्या मानाने 1500 रुपये मूलभूत गरजाही पूर्ण होत नाही। औषध पाण्याचा खर्चही फार वाढलेला आहे। तर या आंदोलनात
आपणही जास्तीत जास्त सहभागी व्हा, म्हणजेच आपल्या मागण्या पूर्ण होण्यास मदत होईल. प्रत्येक मंत्र्यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. अशीच नवीन अपडेट माहिती तुम्हाला मिळण्यासाठी चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि अजूनही ज्या लाभार्थ्यांना 3-4 महिन्यापासून पेन्शन मिळालेले नाही अशा लाभार्थ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.